चला कुस्ती ही खूप छान अशी इनामावर गेलेली आहे. मनापासून धन्यवाद. 500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय श्यामदादा कुर्डे यांच्याकडनं सूत्रसंचालकासाठी आलेला आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोनही मल्ल्यांसाठी. श्री मलंगड रसिका राणे आणि भिवंडी सानिया देसले असा हा तुंबळ सामना या क्षणाला आपल्या आखाड्यात पाहायला मिळतो. बघा छान अशी कुस्ती चालू आहे. डोक्याला डोकं लावू नका. डोक्याच्या विचाराने कुस्ती करा. आणि समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडं साईडला झालं तर मागच्यांना पण दिसायला थोडं आम्हाला. अली सर आणखी आनंदाची गोष्ट या कुस्ती करता आणखी 500 रुपयांचं पारितोषिक वाढलेलं आहे. शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक माननीय योगेश दादा महाजन यांच्याकडनं हे 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद दादा. फक्त डोक्याला डोकं लावून कुस्ती करू नका. डोक्याच्या विचाराने कुस्ती करा आणि डावात कुस्ती करा. पंच पण खूप हुशार आहेत. अली सर या कुस्तीमध्ये आणखी 500 रुपयांची वाढ होतीये. वाह. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूर शहराध्यक्ष आणि शहापूर शहराचं युवा उमद नेतृत्व सन्माननीय सिद्धार्थदादा शिंदे यांच्याकडनं 500 रुपयांची घोषणा केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हो बघा डाव करा महिलांनो. कुस्ती खूप छान आहे आणि तुमच्या कुस्तीवर इनाम पण वाढत आहे. राजाबाई केणे 3000ची कुस्ती झाली आहे. विजेत्या मल्लाला 1800 रुपयांचं पारितोषिक आणि पराभूत मल्लाला 1200 रुपयांचं आपण पारितोषिक देणार आहोत. चला कुस्ती करा. प्रेक्षकांनी टाळ्या वाजून मुलींना प्रोत्साहन द्यायचं आहे. तुम्ही टाळ्या वाजली की त्यांना पण प्रोत्साहन वाढेल त्यांचा आणि ते कुस्ती करतील. टाळ्या वाजायला आपल्याला काही पैसे द्यायची गरज पडणार नाही. वाह बघा दोघे हुशार महिला आहेत आणि दोघे तालमीतल्या महिला आहेत म्हणून दोघांना एकमेकांचे डाव माहिती आहेत. मुली पैलवान आहेत ते त्यांना दोघांना एकमेकांचे डाव माहित आहेत म्हणून ते असे कुस्ती करत आहेत. फक्त डोक्याला डोकं लावून कुस्ती करू नका. डाव करा डाव. एक रसिका राणे एक ग्रामीण भागातली आहे आणि सानिया देसले ही भिवंडीतली पैलवान आहे. दोघंही खूप छान असे मल्ल आहेत. आपणही आपल्या घरात पैलवान तयार करायचा आहे. बघा महिला कुस्ती चालू. मधी घ्या पैलवान कुस्ती मधी. तिथं तिघही पंच जिल्ह्यावरचे पंच आहेत. जिल्हा पातळीवर पंचगिरी करतात आणि शहापूर तालुक्यात कुठेही आखाडा असला तरी हे पंच हजर असतात. छान अशी कुस्ती महिलांची चालू आहे. एकमेकांमध्ये जिद्द सुरू आहे का मी जिंको म्हणून. वाह बोटात बोट देऊ नका. कुस्ती करा. रुपेश पाटडी या महिलांच्या कुस्तीवर त्यांच्यासाठी 500 रुपये आलेत. वाह बघा अजून इनामाची वाढ झालेली आहे कुस्तीवर. रुपेश दादा पाठारी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक या कुस्तीसाठी आलंय. एकूण 3500 रुपयांचं पारितोषिक या कुस्तीवर लावलं गेलंय. बक्षिसात पुन्हा बदल होईल.
विजेत्या मल्लाला 2000 रुपये रोख दिले जातील आणि पराभूत मल्लाला 1500 रुपये रोख दिले जातील. कुस्ती सोड झाली तर कमिटीच्या हिशोबाने इनाम देण्यात येईल. हा, हे लक्ष ठेवायचं आहे महिलांनी. पंचांचं असं म्हणणं आहे कुस्ती सोड झाली तर पैसे दिले जाणार नाही. चला अली सर आणखी 200 रुपयांची वाढ या बक्षिसामध्ये झालेली आहे. वाह, बघा दानशूर व्यक्ती आहेत. शहापूर तालुका दूध उत्पादक संघटनेचे सचिव तसेच शहापूर निवासी कुणबी समाज मंडळाचे सहसचिव जयवंतजी मोगरे सर यांच्याकडनं दोघींसाठी 200 रुपये आलेले आहेत. म्हणजे आता 2100 आणि 1600 3700 रुपयांची कुस्ती चालू आहे. पण ते निकालात लागणं आवश्यक असेल. जर निकालात लागली नाही तर 1000 रुपयेच फक्त पारितोषिक जे मंडळानं लावलंय, आयोजकांनी लावले ते, आणि उर्वरित पारितोषिक पुढच्या कुस्तीसाठी आपण ते हस्तांतरित करणार आहोत. कुस्ती निकालात काढावी लागेल. पंच त्यांना समज द्या आणि कुस्ती करा म्हणून सांगा. पब्लिक जी समोर उभी आहे ना त्यांनी थोडं साईडला उभं राहायचं आहे. कारण मागचे जे इथं बसलेले आहेत प्रमुख पाहुणे त्यांना कुस्ती दिसणार नाही तर कसं व्हायचंय. आणि इथून पुढे जे कुस्त्या होणार आहेत ते मोठे मल्ल्यांमध्ये सुरू होणार आहेत. इथून मोठे मल्ल यांनी फिरायला यायचं आहे आणि जसे आयोजक म्हणतील पंच म्हणतील त्या हिशोबाने फिरवलं जाणार आहेत. हो, आणि ही कुस्ती पूर्ण झाल्याशिवाय सोडली जाणार नाही हे आयोजकांचं म्हणणं आहे, पंचांचं म्हणणं आहे. आणि जोडी डाव पकडण्याचा प्रयत्न केलाय भिवंडीच्या पैलवानाने. ते काय म्हणता बघा. निकाली कुस्ती होणार आहे. जोडी मारण्याचा प्रयत्न करतीये पैलवान. वाह वाह, डावात पकड चालू आहे यांची. बघा आता काय होतंय. जोडी मारण्याचा प्रयत्न केलाय पंच. वा, बचाव करतीये. एक मलंगडजी पैलवानजी बचाव करते जोडी डावाची आणि जोडी डावाची पकड घेतलेली ती आहे भिवंडीची पैलवान. वाह, वाह वाह, खूप सुंदर असे जोडी मारण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यातून बचाव करण्याचा प्रयत्न करते मलंगडची पैलवान. वाह, वाजा की टाळ्या. बघा काय छान अशी कुस्ती चालू आहे. वाह, जिद्द आणि झुंज महिलांच्या कुस्तीला पाहण्यात मिळत आहे. ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सन्माननीय शरददादा चौधरी यांच्याकडनं पीर अमीरशाह वलीबाबा दर्गा केन्याळी आयोजित या संपूर्ण स्पर्धेकरता 2000 रुपयांची देणगी आमच्यापर्यंत आलेली आहे. मी शरददादांचं मनापासून आभार व्यक्त करतो. केण्यात आपण हॅलो स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय पंकजी जगे यांचे ते शुभागमन झालेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं, या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं सन्माननीय पंकजी जगे यांचं मी शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करतो आणि पंकज दादांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. पंच डावात कुस्ती आहे, सोडून परत उभे करून लावायचे का पैलवान? पंच तुम्हाला याचा हक्क आहे. फक्त बसून ठेवू नका, उभ्याने कुस्ती लावा. दिलीप गायकवाड यांच्याकडनं 100 रुपये आलेला आहे. बघा परत वाढ होती इनामावर. 3800 रुपयावर कुस्ती गेलेली आहे महिलांची. दोघं महिलांना कळवण्यात येते की कुस्ती करा. लिबर्टी कंपनीच्या कामगार युनियनचे अध्यक्ष सन्माननीय निवृत्तीजी अंदाडे यांचे ते शुभागमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर लिबर्टी कामगार युनियनचे उपाध्यक्ष सन्माननीय सतीशजी डिंगोरे यांचे देखील ते शुभागमन झालेलं आहे. मी दोनही मान्यवरांचं या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं शब्दसुद्धांनी मनपूर्वक स्वागत करतो. दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. लिबर्टी कामगार युनियनचे अध्यक्ष निवृत्तीदादा अंदाडे, लिबर्टी कामगार युनियनचे उपाध्यक्ष सतीशजी डिंगोरे, दोनही मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो.
खूप अशी छान अशी कुस्ती चालू आहे बघा. एकमेकांना डाव माहिती आहे, खेळ माहिती आहे, म्हणून एवढ्या वेळ कुस्ती चालत आहे. दोघी जोडी जोड तोडीच तोड पैलवान आहेत. वा, चला कुस्ती करा. तुमची कुस्तीचा निकालचा वाट पूर्ण पब्लिक बघत आहे का ह्या कुस्तीचा निकाल लागावा म्हणून. कुस्तीला टाइम दिलेला नाही अजून. सागरजी रगडे यांचे ते शुभागमन चालत राहिला तर टाइम देण्यात येईल. सागरदादा रगडे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. तुर्तास अली सर आणखी पारितोषिकामध्ये वाढ होते. या कुस्ती करता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख माननीय शरददादा चौधरी यांच्याकडनं आणखी 500 रुपये आलेले आहेत. आणि त्याचबरोबर 17 वर्षांची प्रदीर्घ सेवा ज्यांनी ब्लॅक हॅट कमांडो मधनं या भारतीय लष्करामध्ये पूर्ण केली असा या शहापूरचा सुपुत्र सेवानिवृत्त लष्करी अधिकारी सन्माननीय अशोकदादा रगडे म्हणजेच बाळा रगडे यांच्याकडनं देखील 500 रुपये या कुस्ती करता बक्षीस आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कुस्ती आखाड्यात जी चालू आहे ते वातावरण खऱ्या अर्थानं तुमच्या टाळ्यांच्या जोरावर, तुमच्या प्रतिसादाच्या जोरावर त्या वातावरणाला आपण एका वेगळ्या वळणाकडे नेऊ शकतो. चला, दोनही मल्ल शेवटचे 10 मिनिटं. या 10 मिनिटांमध्ये निकालासाठी आपल्याला खेळावं लागेल. दोनही मल्ल श्री मलंगड आणि भिवंडी, कल्याण ग्रामीण आणि भिवंडी एकमेकांच्या विरोधात. शेवटचे 10 मिनिटं काउंटडाऊन आपलं सुरू आहे. कुस्ती जर निकालात लागली तरच 4,500 रुपयांचं पारितोषिक राजादादा दोन्ही मल्लांना दिलं जाईल. कुस्ती बरोबरीत सोडली तर मंडळानं ठरवलेलं केवळ 1,000 रुपयांचं पारितोषिक दोन्ही मल्लांमध्ये वितरित केलं जाईल. चला, शेवटची 8 मिनिटं. दोनही मल्ल निकालासाठी खेळायचं आहे. दोनही मल्ल शेवटची 8 मिनिटं. पीर अमीर शाह वलीबाबा दर्गा केन्याळे आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा 2025. जरा वातावरण थंड वाटतंय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज की, भारत माता की. शेवटची 5 मिनिटं. शेवटची 5 मिनिटं. अली सर या कुस्तीमध्ये निकालात लागावी म्हणून पाहुण्यांचा आणखी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. बघा काय वर्ष अली सर आगरी सेनेचे तालुका प्रमुख आदरणीय श्यामदादा कोरडे साहेब, नयन शेठ पाटील साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख शरददादा चौधरी यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अली सर इथे मात्र ताकद दोघं एकमेकांच्या विरोधातले डाव प्रतिडाव, आव्हानाला प्रति आव्हान चालू आहे. आणि ज्यावेळेला दोन्ही तुल्यबळ मल्ल एकमेकांच्या विरोधात सेम एफर्ट्स लावतात, ताकद लावतात, त्यावेळेला संघर्ष हा टोकाचा असतो आणि निकाल हा शिगेला पोहोचलेला असतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दोघंही इमानदारीनं प्रामाणिकपणे अली सर मैदानाच्या आत आखाड्यात कुस्तीचा निकाल लागावासाठी दोघंही खेळत आहेत. पण डावाला अजूनही बेजोड डाव मिळत नाहीये. एक कणभर थोडंसं एक्स्ट्रा आपल्याला एफर्ट्स लावावे लागतील. कणभर का होईना थोडी ताकद, थोडेसे डाव आगळे वेगळे आणि समोरच्या मल्लाला मात्र चितपट करावं लागेल. खूप छान असा पारितोषिक लागला या कुस्तीवर. कुस्ती करा. वा अली सर, दरवर्षी या कुस्त्यांचा फळ इथे रंगला जातो. खरं तर कौतुक करावं लागेल. ऐन उमेदीच्या काळात या क्रीडा विश्वाला ज्यांनी उभारी दिली आणि तमाम इथल्या तरुणाईला एकत्रित घेऊन हा डाव ज्यांनी यशस्वी केला ते सन्माननीय विनोद दादा केणे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तमाम कुस्ती शौकीनांसाठीची अनोखी पर्वणी ही सन्माननीय विनोदजी केणे यांच्या माध्यमातून, त्यांच्या तमाम सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं कौतुक करावं लागेल. शहापूर केसरी 2025 करता तो विजेता मल्ल जो होणार आहे त्या विजेत्या मल्लाला आपण मानाची गदा आणि एक मेंढा देणार आहोत. आणि ही मानाची गदा सन्माननीय नामदेवजी अधिकारी साहेब यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झाली आहे.
एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय बुवाशेठ अधिकारी साहेब यांच्या करता. 5 मिनिटं देण्यात आलेत. शेवटचे 5 मिनिटं टायमर लावला गेलेला आहे. पैलवांना थांबवून त्यांना सांगून द्या. चला शेवटची 3 मिनिटं पंच थांबवा आणि त्यांना परत लावा. वॉर्निंग द्या 3 मिनिटांची. बघा दोनही मल्ल विजेत्या मल्लाला 2800 रुपयात आणि पराभूत मल्लाला 2000 रुपयात निकालात लागली तर 4800 रुपयांची कुस्ती चालू आहे मैदानात मित्रांनो. आणि अजून 500 रुपये वाढलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख शरददादा चौधरी यांच्याकडनं 500 एकूण 5300 ची कुस्ती. हा आणि निकालात जर लागली नाही बरोबरी सुटली शेवटची 3 मिनिटं 5300 ची कुस्ती. जर कुस्ती लागली नाही कुस्ती निकालात सुटली नाही तर 1000 रुपये. 5300 म्हणजे आता 2400 3100 आणि 2200. विजेत्या मल्लाला 3100 आणि पराभूत मल्लाला 2200. शेवटची 2 मिनिटं बघा कुस्ती करा आणि 2 मिनिटात सोडवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आम्हाला तुम्ही बोला, काही कोणाचं काय ऐकलं जाणार नाही का, आम्हाला टाइम द्या काय द्या. 2 मिनिटात सोडवली जाणार आहे कुस्ती. जवळपास 5500 कुस्ती चालू. एकदा जोरदार टाळ्या. जरा आक्रमक डाव घेतला. एकदा जोरदार टाळ्या. खूप छान अशी कुस्ती चालू आहे. कब्जा घेतलेला आहे मलंगडच्या पैलवानाने. शेवटचा 1 मिनिट. थांबा पैलवान. शेवटचा 1 मिनिट. राहू द्या. थांबा थोडं. प्रेक्षकांना पण बघायचं आहे. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. वा मानेवर हात चढवलेला आहे. पंच कमिटी बघा. पंच बघा. वा डाव आहे ते. डावे एक हाताचा डावे बसतात. सोडून द्या. एकदा दोनही मल्लांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कुस्ती बरोबरीच सुटलेली आहे. चला